कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इथे इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरोग्य विभागाअंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर चला आपण नोकरीविषयक माहितीचा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोणतीही माहितीही ते स्किप करू नका. अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि नोकरीविषयक माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तुमचे मित्रमैत्रीण यांना ही माहिती पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा. ज्यांनी अजूनही इथे सबस्क्राईब केला नसेल, नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आठवणीने सबस्क्राईब सुद्धा इथे करा. चला आपण सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत. महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत ही नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे, पुणे महानगरपालिकेचं ऑफिशियल पेज इथे ओपन आहे. वेबसाईटची लिंक, अधिकृत वेबसाईट जी आहे, संकेतस्थळाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनवरती बघायला मिळेल. सो संपूर्ण माहिती जी ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, त्यामुळे तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. सो इथे 2 जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 16 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत करता येणार आहेत. सो कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे, सविस्तर जाहिरात जी आहे ती इथे आपण बघूया. सो 2 वेगवेगळ्या जाहिराती इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही भरती आहे. सो सुरुवातीला इथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहे. प्रति महिना 60,000 रुपये वेतन मिळणार आहे. MBBS इथे गरजेचं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जे आहे ते गरजेचं असणार आहे. 16 इथे एकूण जागा आहेत. त्यानंतर बालरोग तज्ज्ञ पूर्ण वेळेच्या इथे जागा आहेत. पेडियाट्रिशियनसाठी 75,000 रुपये वेतन आहे. गायनेकोलॉजिस्ट अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहेत. पेडियाट्रिशियनच्या सुद्धा अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहेत. त्यासाठी 20,000 रुपये 2,000 रुपये प्रति व्हिजिट जे अर्धवेळ डॉक्टर आहे त्यांच्यासाठी इथे तुम्हाला मिळणार आहे. सो एकूण त्याच्या 12 गायनेकोलॉजिस्टच्या आणि 11 पेडियाट्रिशियनच्या इथे जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या इथे पोस्ट आहे. 17,000 रुपये प्रति महिना इथे वेतन आहे. BSc पदवी किंवा शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून तुमचं DMLT उत्तीर्ण आवश्यक आहे. अनुभव असेल तर प्राधान्य इथे मिळणार आहे. 5 इथे एकूण जागा आहेत. स्टाफ नर्सच्या जागा आहेत एकूण 9. 20,000 रुपये प्रति महिना इथे वेतन आहे. 12वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून GNM कोर्स BSc नर्सिंग गरजेचा आहे. अनुभव असेल तर प्राधान्य इथे मिळणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक राहणार आहे. त्यानंतर ANMच्या जागा आहेत. त्यासाठी सुद्धा 18,000 रुपये इथे वेतन आहे. 10वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून तुमचा ANM कोर्स उत्तीर्ण, अनुभव असेल तर प्राधान्य आणि यासाठी सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी तुम्हाला अनिवार्य असणार आहे. सो जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी 2 जानेवारी ते 16 जानेवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज सादर करायचे आहेत. अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, त्याच्यानंतर तुमचा फोटो ID, रहिवासी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची कागदपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी नूतनीकरण. सो संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे गरजेचे राहणार आहे. लिंक इथे दिलेली आहे तुम्हाला ऑनलाईन, त्याच्याद्वारेच तुम्हाला जे आहे अर्ज जो आहे सादर करायचा आहे. अर्जासोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये इथे फी राहील. ती ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला शुल्क जे आहे ते भरायचं आहे. सो उमेदवारांकडून जर अर्ज अर्धवट अपूर्ण असेल तर तो इथे ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्यामुळे परिपूर्ण अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज घेतले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कोणीही कार्यालयात अर्ज इथे द्यायचे नाही. सो लिंक इथे दिलेली आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची. त्यानंतर इथे 100% तुमची निवड प्रक्रिया इथे राहणार आहे. टक्केवारी इथे राहील, ज्याच्यामध्ये तुमच्या शेवटच्या वर्षी इथे जे गुण मिळालेले आहेत 50% इथे प्रपोर्शन घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर अधिकतम इथे 20 गुण मिळतील जर अधिक शैक्षणिक अर्हता असेल. पदाशी संबंधित अनुभवासाठी 30 गुण, असे 100 गुण तुम्हाला असणार आहे आणि त्यानुसार निवड प्रक्रिया जी आहे तुमची केली जाईल. सो संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे, डिटेल तुम्ही बघू शकता.
अर्ज कशा प्रकारे करायचा आहे इथे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सो संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण इथे जाहिरातीमध्ये आहे. ही जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जाहिरात जी आहे ती बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल जर अजून जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही जे आहे टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. सो याचबरोबर अजून सुद्धा इथे पोस्ट आहेत. पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत ही दुसरी जाहिरात इथे आहे. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही इथे आहे. आधी ज्या आपण बघितल्या त्या राष्ट्रीय आरोग्य अभियान NUHM अंतर्गत होत्या. सो यामध्ये वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट आहेत. सो इथे तुम्हाला वैद्यकीय अधिकारी यासाठी प्रति महिना 60,000 रुपये, MBBS गरजेचं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन. एकूण 120 जागा वैद्यकीय अधिकारीसाठी आहेत. त्याचबरोबर स्टाफ नर्सच्या जागा आहेत. 20,000 रुपये वेतन आहे. एकूण 124. सो खूप छान इथे पदसंख्या आहे. 124 जागा ह्या तुमच्या स्टाफ नर्ससाठी आहे. GNM किंवा BSc नर्सिंग गरजेचं आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी जी आहे तुम्हाला यासाठी अनिवार्य असणार आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवकच्या इथे पोस्ट आहेत. एकूण 120 जागा आहेत यासाठी सुद्धा. तो जवळजवळ 300 पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका. 18,000 रुपये या पदांसाठी वेतन आहे. सो यासाठी तुमचं 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकलचा जो बेसिक ट्रेनिंग कोर्स असतो किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट और गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून करणं गरजेचं आहे. ओके. वयोमर्यादा इथे तुम्हाला दिलेली आहे. शासकीय अधिकारी असेल तर 65 वर्ष. 60 वर्षानंतरच्या उमेदवारांना इथे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं प्रमाणपत्र. सो एकूण जागा इथे दिलेल्या आहेत. आरक्षण कशा प्रकारे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो स्टाफ नर्सच्या 124, वैद्यकीय अधिकारीच्या 120 आणि बहुउद्देशीय इथे अधिकारीच्या आरोग्य कर्मचारीसाठी सुद्धा 120. सो यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत. अर्ज तुम्हाला 2 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत इथे तुम्ही अर्ज जे आहे ते करू शकता. सो या अर्जासोबत सुद्धा तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, फोटो ID, तुमचं जे काही काउन्सिल आहे त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव असेल अनुभव. ओके. सो संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊनच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. यासाठी सुद्धा खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 इथे तुम्हाला फी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने इथे भरायची आहे. सो इथे सुद्धा संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला दिलेली आहे. निवड प्रक्रिया तुमची ऑनलाईन पद्धतीनेच इथे 100 गुणांद्वारे मेरिट लिस्टद्वारे तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. सो कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची जी आहे ती इथे होणार नाही आहे. त्याच्यामुळे नीट तुम्हाला जे आहे इथे अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल, डायरेक्ट मुलाखत तुमची किंवा डायरेक्ट मेरिट लिस्टद्वारे जे आहे सिलेक्शन होऊ शकतं. कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची इथे होणार नाही आहे. सो यासाठी सुद्धा कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंकवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे तुमचे घेतले जाणार नाही आहेत. सो ऑनलाईन अर्ज इथे सादर करू इच्छिता तुम्ही. ओके. सो काही तुम्हाला माहिती संपूर्ण दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते विचारू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ प्रत्येकाला इथे लाईक करायचा आहे, कारण की खूप महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. आणि व्हिडिओ शेअर करायला इथे विसरू नका, कारण की खूप जणांना नोकरीची आवश्यकता असते परंतु महत्त्वपूर्ण माहितीच त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे जे कोणी व्हिडिओ बघता आहेत प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा. बऱ्याच वेळा आपण नको असलेल्या गोष्टी शेअर करतो, एखादा सॉन्ग, एखादा डान्स किंवा एखादा कॉमेडी व्हिडिओ, पण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे शेअर करा. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला कॉस्ट लागत नाही शेअर करण्यासाठी. त्याच्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.